शेतकरी मित्रांनो नमस्कार। आजची आपली 13वी-14वी विजिट आहे। प्लॉटची परिस्थिती बघताय तुम्ही, मधून चालता येत नाही इतकी फ्रुटिंग आहे, इतके शेंडे व्यवस्थित झालेले आहे। दुसरी बांधणी ला आलेला आहे। पहिल्या बांधणीला साधारणपणे 1 2 3 4 5 6 सुताया लागलेल्या आहे। काय काय ठिकाणी 1 2 3 4 5 6 सुताया लागलेल्या आहे पहिल्या बांधणीला। तुम्ही प्लॉटची परिस्थिती बघू शकता। आज पूर्णपणे प्लॉट आपल्या कमरापर्यंत आहे। फ्रुटिंगची स्टेज बघा तुम्ही, फ्रुटिंग बघा, सेटिंग बघा, कुठल्याही प्रकारे गैरवा किडींचा प्रादुर्भाव नाही, काही नाही। पूर्णतः सेटिंग झालेली फ्रुटिंग। तुम्हाला खाली बसल्यानंतर सगळी फळं दिसतील टोमॅटोच्या झाडाला, दुसरे काहीच नाही दिसणार। जे काय आपलं टार्गेट आहे एकरी 3600 कॅरेट, किती पाऊस असो तर ते टार्गेट 100% इथं पूर्ण होणार आहे। प्लॉटची परिस्थिती तुम्हाला दिसते डोळ्याने। कुठल्याही गोष्टीला गायडन्स पाहिजे, गायडन्स जेवढा प्रॉपर राहील तेवढी प्रॉपर आपल्याला प्लॉट बघायला भेटतील। गायडन्स शिवाय काहीच नाही। आता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला झाडावरती फ्लावरिंग दिसते, तर त्यावरती कशा उपाययोजना झाल्या पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा गोष्ट आहे। ज्यावेळेस आपल्याला कुठेतरी प्रायमरी फ्लावरिंग डोकावलेली दिसेल त्यावेळेस आपण आपल्याला ड्रिपमधनं हायब्रिड कॅल्शिओ साधारणपणे 2 किलो, त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे इसाबियन 500 मिली, याप्रमाणे दोघांचा एकत्रित वापर करा। तुम्हाला 100% फुलकळी एवढी लागलेली दिसेल। त्याच्यानंतर ज्यावेळेस फुलकळी कुठेतरी प्रायमरी याच्याला डोकवलेली, मात्र आपल्याला सेटिंग वाढवायची, जी काही प्रायमरी फुलकळी आपल्याला डोकवलेली दिसते त्यावेळेस जर आपला चांगला स्प्रे केला एक, तर 100 निश्चितचपणे आपल्याला फुलकळी किंवा चांगल्या प्रकारे फुलं लागले निश्चितचपणे बघायला भेटणार आहे। तर सेटिंग पिरियड किंवा फुलकळी वाढवण्यासाठी तुम्हाला स्केलअप घ्यायचं आहे 200 मिली, त्याच्यामध्ये चिलेटेड कॅल्शियम घ्यायचं आहे 200 ग्राम, त्यामध्ये बोरॉन घ्यायचं आहे तुम्हाला 100 ग्राम आणि रोको घ्यायचं आहे 250, याप्रमाणे तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे। पूर्णपणे फ्लावरिंग अशी वाढलेली दिसेल। त्यानंतर तुम्हाला जर असं वाटतं की अजून फुलकळी आपल्याला चांगली पाहिजे, सुरुवातीच्या काळामध्ये जर फुलकळीवरती जर चांगलं लक्ष दिलं, साधारणपणे तुम्हाला जर एकरी 3600-3700 कॅरेट काढायची, तर एका झाडावरती साधारणपणे तुम्हाला 160 ते 170 पर्यंत सेटिंग हवी। त्यावेळेस तुमची निश्चितचपणे कॅरेट हे 3600-3700 कॅरेट निश्चितच निघणार आहे। आता प्लॉटची अजून खाली परिस्थिती बघा तुम्ही, खालच्या फांद्या अक्षरशः तुटून गेलेल्या आहे, अशी सेटिंग झालेली सेटिंग दिसते। पण नुसतं सेटिंगवरतीच काम नाही करून चालत। ज्यावेळेस झाडाला अधिक प्रमाणामध्ये फुलधारणा होती, ज्यावेळेस झाडाला अधिक प्रमाणामध्ये फुलधारणा होती, तर त्यावेळेस निश्चितच आपल्याला फ्रुटिंगसुद्धा व्यवस्थित जाणं गरजेचं आहे। कारण ज्यावेळेस आपल्याकडून वरतून किंवा खालून ड्रिपद्वारे म्हणा किंवा स्प्रेद्वारे म्हणा, ज्यावेळेस तिला आवश्यक असणारे अन्न जर व्यवस्थित जाणार असेल तरच ते आपल्याला कुठेतरी पुढे साथ देणार आहे। कारण एवढी 140 आपलं 160 ते 170 सेटिंग जर आपण एका झाडावरती जर म्हटली, तर तिला अन्नही पण तेवढंच लागणार, हे कुठे लक्षात घ्यायला पाहिजे। ज्यावेळेस आपल्या झाडाला फुलधारणा ही जास्त प्रमाणात लागते त्यावेळेस निश्चितच झाड पुढे कालांतराने वीक बनत चालतं, आणि असं वीक झालेलं झाड तुमच्या बुरशी रोग किंवा किडी ह्या सर्व गोष्टींना कुठेतरी बळी पडत चालतं। त्यामुळे निश्चितच त्यावरती देखील आपल्याला चांगल्या उपाययोजना करणं गरजेचं आहे। त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी गेरव्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे। आता ह्याही प्लॉटवरती गेरव्याच्या समस्या आपल्याला कुठेतरी दिसत आहे। झाडामध्ये मॅग्नीज आणि मॅग्नेशियम ह्या 2 गोष्टींची लेवल निश्चितच चांगली ठेवा, कुठल्याही प्रकारच्या गेरव्याला तुम्हाला सामोरे जायला नाही लागणार। पण ज्यावेळेस मॅग्नीज आणि मॅग्नेशियमच्या समस्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसतील त्यावेळेस निश्चितच तुम्हाला प्लॉटवरती गेरव्याचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसायला बघणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जर गेरवा अधिक प्रमाणात वाढतोय, न्यूट्रिशन बॅलन्सिंग हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, पण गेरवा वाढतोय तर त्यावरती स्प्रेद्वारे कशा उपाययोजना झाल्या पाहिजे हे फार गरजेचं आहे। तर स्प्रेद्वारे उपाययोजना घेण्यासाठी तुम्हाला सिविक घ्यायचं आहे 120 ग्राम, Z78 घ्यायचं आहे 500, त्याच्यामध्ये 04247 इंडिकेमची जी काही 04247 ग्रेड आहे ती तुम्हाला घ्यायची 500। याप्रमाणे 200 लिटर पाण्यासाठी द्रावक तयार करून घ्या, गच्च स्प्रे करून घ्या। कुठल्याही प्रकारचा तुमच्या झाडावरती असणारा गेरव्याचा जो प्रादुर्भाव आहे तो निश्चितच कमी होऊन जाणार आहे। त्याच्यानंतर हा स्प्रे घेऊन देखीलही तुम्हाला जे काही 4247 सांगितलं इंडिकेमचं तो खरा आत्मा आहे। सिविक Z78 हा तर तुमचा एक फक्त आरसा आहे, पण खरा आत्मा त्यामध्ये 04247 इंडिकेमची ग्रेड ती
आता सेविक झटाचा स्प्रे घेऊनही देखील मोठ्या इंडोफिलची जी काही इम्प्रेशन येत असते ते 200 लिटर पाण्याला 100 ग्रॅम, त्यामध्ये अँट्राकॉल घ्यायचा आहे 500 आणि त्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे सिलिकॉन. याचा स्प्रे घ्या, पूर्णपणे गिरव्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आता बऱ्याचशा ठिकाणी अडचणी अशा येत आहे की फुटवे नाही, प्लॉटला फुटव्यांच्या समस्या बऱ्याचशा प्रमाणात दिसते नाही. तुम्ही आत्ता परत वरतून आज